एकराचा, कावळ्याची चोच दोनाची, वाकडे तिकडे तिनाचे, बैलाची शिंगोडी चाराची, उभा माणूस पाचाचा, उलटे 3 6चे, चंद्राची गोर 7ची, छत्रीची दांडी 8ची, आडवा माणूस 9चा, एकावर 0 10. आता दुसरा दिवस उजडला, पोरं आले. मग गुरुजी पोरो आता आपले 10 पर्यंत आकडे झाले म्हणजे झाले, मग आता पुढचा धडा आपण घेऊ. मग गुरुजीने सुरुवात केलं, म्हणा एकावर 1 11. उभं राहिलं गुरुजी, एकावर 1 11 म्हणला, खालचं म्हणत ना अवघड आहे. एकराच्या डोक्याला डोकं नाही लावायचं, कधीच नाही लावायचं. एक पोरगा असं चाबर होतं, भलत बडबड करायला लागलं. मास्टर म्हणे, काय लावलंय, कोणाचं बाबाचं नाव काय, कोणा दिवशी जन्माला नाही म्हणतो. तो म्हणे गुरुवारी शुक्रवारी जन्मलो. आणि चांगल्या दिवशी जन्मला म्हणे, असा आगाऊ कमाकाऊ करतो. मग ते विचारतो गुरुजीला, गुरुजी तुमचा जन्म कोण्या दिवशी झाला आहे का? आता गुरुजी म्हणले, माझा जन्म रविवारी झाला. खोटं बोलतं का म्हणे, रविवारी झाला, रविवारी सुट्टी असते. आता काय करावं, अवघड असतं. पोरं काय बोलतील सांगता येत नाही, पोरांच्या नादी नाही लागायचं. पोरांच्या कधीच नादी लागू नये. भगवान गोपाल कृष्णाला नवस करण्यासाठी यशोदा माता गणपतीकडे गेली. नवस केला, गणपती देवा माझ्या बाळाला गुण येऊ दे. देव म्हणले ठीक आहे. आईनं नवस बोलला ना, पोरं आता आपल्या तब्येती बऱ्या आहेत ना, म्हणले बऱ्या आहेत. मग आता कर्फ्यू लागलाय सध्या, 1 महिना आपण शांत बाजरीच्या भाकरीवर दिवस काढायचे म्हणले. चोऱ्या माऱ्या बंद म्हणले, आता काही करायचं नाही. हा नाही तर कोणी गपचिप करसाल म्हणजे नाही, अजिबात नाही. सगळ्याची मिटिंग झाली, मग चोऱ्या बंद झाल्या. दह्या दुधा लोण्याच्या सगळं बंद झालं. यशोदेला वाटलं गुण आला आपल्या बाळाला. मग नवस फेडण्यासाठी गणपतीकडे कृष्णाला म्हणे, कृष्णा चल रे बाबा, आपण गणपतीला नवस केलाय मी, आणि फेडून टाकू. अरे बाबा, आपण कुठल्या देवा फिवाला येत नसतो म्हणला, आपण नास्तिक माणसं आहे. आज ते तुझं काय करायचं ते कर, आपण नाही. अरे बाबा असं नाही, माझ्यासाठी चल. बरं म्हणला, तू म्हणती म्हणून येतो. हाताला पकडलं, 1.25 खंडीचे मोदक केले. किती? 1.25 खंडी. आता सोपं आहे काय, 1.25 खंडीचे मोदक तिथं नेऊन ठेवून दिले. नौकरांनी भला ढिगारा लागला गणपतीच्या समोर मंदिरामध्ये. आणि यशोदा माता याला घेऊन गेली. तिथं गेल्यावर ते दिवा लावायचंच ते विसरली ना. आगपेटी म्हणा किंवा काही म्हणा, दिवा जे लावायचं आहे त्याला पाहिजे ना काहीतरी. कृष्णाला म्हणती, कृष्णा एक काम करतो का, शेजारच्या काकूच्या घरून काहीतरी पेटवायला आणतो का दिवा पेट. तुला सांगितलं होतं ना, एक तर मी येत नाही, आणि आलो होता आता जात नाही, आणि गेलो तर पुन्हा येणार नाही म्हणे मी. नाही बाबा, तुझा नवस फेडायचं, तू इथंच थांब, मी जाऊन येते. यशोदा मंदिराच्या पायऱ्या उतरली. जशा पायऱ्या उतरली तसं भगवंतानं अंगीच्या बाह्यावर गेला. ढेबऱ्या पोटाच्या, तुला मोदक खायचे ना, मोदक खातो. उचलली परा तशीच तोंडावर. गणपती चिबल्या चाकत बसला. बघून ते ढेरगो किती झालं, पोट केवढं मोठं झालं, त्याला चाक बसवावं लागत म्हणे. तुला व्यायाम करत जा जरा, टीव्ही बघतो की नाही जर बघत ना, सकाळी रामदेव बाबाची व्यायाम करत फुसफुस बातफुस करत ना, कपाल भाती अनुलोम विलोम भस्त्रिका वगैरे करत जा म्हणजे जरा पोट बघ ना. जरा तब्येत कशी, नुसतं खायचंच पडलं तुला, मोदक खातो. सगळे खाल्ले भगवंतानं. गणपती जिभल्या चाटत राहिला. गणपतीला वाटलं खरकट जरी भेटल, काहीच नाही. इतक्यात यशोदा माता, जशी यशोदा माता आली तसं मोठ्यानं भोकाळ पसरलं. आई काय झालं रे बाळा. एक मोठा बाबा आला म्हणे, ढेर पोट्या, मोठ्या उंदरावर बसून आला म्हणे, मोठी फौज होती. तर तुला काही केलं तर नाही, मला काय करतंय म्हणे, एवढा मोठा मोका असताना उंदीर मला काय करणार आहे. काय म्हणला, नाही काही नाही, आला होता म्हणे नुसतं. बरोबर ठीक आहे. पाहतात तर मोदक म्हणजे त्यानेच खाल्ले. गणपती म्हणतो काय लबाड बोलायला, माझ्या समोर मोदक खाल्ले त्यांनी. आता काय करावं. यशोदा मातेने ते दिवा लावायसाठी आणायला गेली, तेवढ्यात कारभार करून ठेवला आहे. बरं आता दिवा लावायचा आहे,
पण काहीतरी नवस फेडायला खाली खोबरं तर आणावं लागेल. पुन्हा खाली उतरली शेजारणीच्या घरी जायला खाली खोबरं आणायला. जशी खाली गेली तशानं गणपती उचलला आतमध्ये टाकला. आहे गणपती बाप्पा नीट लावा म्हणले. आतमध्ये जाऊन काय मोदक आईच्या धाकानं पट हे केले म्हणले. आतमध्ये रचा आणि चांगलं तुडवा नाचा म्हणले. जरा पचलं पाहिजे पटकन मग तुम्हाला बाहेर काढीन, नाही तुम्हाला बाहेर काढत नसतो मला. गणपती म्हणजे अवघडच गोष्ट. यशोदा माता आली. कृष्णा गणपती कुठे? मला काय माहिती. कण्णू मारली मुस्कटात जशी मारली तसं भगवंतानं भोकाळ बसवलं मोठ्यानं. जसं तोंड वाचलं भगवंतानी श्रीमुख वाचलं तसं त्या श्रीमुखामध्ये गणपतीच काय, गणपतीचा बाप, गणपतीची आई, गणपतीचा भाऊ कार्तिक स्वामी सगळे दिसायला लागले त्याच्यामध्ये. एवढंच नाही, ब्रह्मा विष्णू महेश इंद्र चंद्र सूर्य नारायण देव सगळे देव लोक दिसायला लागले. सगळे काय रे मला कळत नाही. अशा भगवंताच्या खेळखेळा चालू आहे कोकणामध्ये. सवंगडी गायी घेऊन जातात रानामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ. सकाळी जायचं आणि वनामध्ये वृंदावनामध्ये जाऊन त्या ठिकाणी भगवंत खेळ क्रीडा करायचे. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, मैदानी खेळ होते, आता ते राहिले नाही तशा प्रकारचे. त्याच्याबद्दल सविस्तर बोललो होते. खेळून खेळून सगळे थकलेले आहेत. माथ्यावरती सूर्य आला. भगवंत म्हणले आता कोणता खेळ खेळायचा देवा? आता काही खेळ खेळायचा नाही. खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, 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 काय खेळायाचे सुख. भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. देवा भगवंता आता खेळण्याचं सुख नाही म्हणले. थकलोय सगळे, दमून गेलोय. मग आता मोठा सोडा. मोठा म्हणजे गाठी किंवा जुन्या काळामध्ये मोठा सोडा यासाठी आता जेवण करायचंय म्हणून पाणी काढण्याच्या ज्या मोठा आहेत त्या आता सोडा म्हणजे बैलापासून विलग करा असा त्याचा अर्थ. दोन अर्थ याच्यामध्ये श्लेष आलेला आहे. मोठ म्हणजे गाठ असंही म्हणतात. मग या शिदोऱ्या, वेगवेगळ्या शिदोऱ्या किती आहेत? 10,000. या 10,000 शिदोऱ्या. आता तुम्ही सर्वांनी घरून काय काय आणलेलं आहे? चपात्या आणल्या. शिदोऱ्याचे की नाही? कोणाची जाड, कोणाची करपली, कोणाची कच्ची, कोणाची कशी, कोणाची बरी, नाही का? पण या यज्ञामध्ये सगळ्या चांगल्या वाटतात, अमृतमय वाटतात त्या. तर अशा प्रकारे प्रत्येकानं घरून आणलेल्या शिदोऱ्या एकत्रित करायला भगवंत सांगतात. शिदोऱ्या तर सोडल्या. भगवंत म्हणले खायचं नाही, कोणीच खायचं नाही. देवा भुका लागल्या म्हणले एकत्रित करू. त्याच्याकडे पुरणपोळी आहे, त्याला असं वाटत माझ्याकडे माल आहे. आणि त्याच्याकडे ठेसान बाजरीची भाकर आहे, त्याला असं वाटत आपण गरीब आहे असं वाटायला नको. सगळ्या एकत्रित केल्या भगवंताने आणि स्वतःच्या हाताने भगवंताने त्या वाटून दिलेल्या आहेत. सर्व सौंदर्यांना भगवंत वाटताय. हा आनंद वाटण्यासाठी पृथ्वी तलावरती आलेला आहे. तेच अभंगाच्या शेवटच्या चरणात संत भिकाबाबा वर्णन करतात. गोपाळांच्या सवे केला त्याने काला, गोपाळांच्या सवे केला गोपाळांच्या सवे केला त्याने काला, गोपाळांच्या सवे केला त्याने काला, गोपाळांच्या
एका म्हणे झाला गुप्त देव गुप्त देव एका म्हणे झाला गुप्त देव गुप्त देव त्याच्या खेळण्याने नष्ट झाले त्याच्या खेळण्याने नष्ट झाले एका म्हणे झाला देव गुप्त देव गुप्त देव त्याच्या खेळण्याने गोपाळांच्या सभे केला त्या निकाला भिकामणी झाला तृप्तदेव सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या भगवंत आणि सर्वांना वाटून दिल्या. लक्षात ठेवा थोडस निरूपण आहे काल्याच्या प्रसंगाचं. ते झालं की लगेच दहीहंडी फुटेल. 2 मिनिटं तिथेच बस. काला भगवंत शिकवतात सर्वांनी एकत्रित भोजन केलं पाहिजे हे भगवंतांनी शिकवलं आपल्या कृतीतून. याच परब्रह्म परमेश्वराचा प्रथम नाम असलेला भगवान गोपाल कृष्ण या कृष्ण भगवंताचं वर्णन चक्रधर भगवंत करतात. ते चक्रधर भगवंत आपल्या साधकाला सांगतात की साधू संत जे आहेत माझा सेवक जो आहे माझा साधक जो आहे त्यांनी एकत्र भोजन केलं पाहिजे. एकत्र खानपान कीजे एकत्र जेवण केलं पाहिजे. आपण एकत्रित जेवण करत नाही. लक्षात घ्या सासू आणि सून ज्या घरामध्ये एकत्र जेवण करतात त्या घरात कधीच भांडणं होत नाही. लक्षात घ्या सासू आणि सून दोघी जणी एकत्रित बसले पाहिजे जेवायला. बाप आणि पोरगा एकत्रित बसला पाहिजे भांडणच होणार नाही. आपण जेवणाच्या ठिकाणी सुद्धा एकत्रित नाही. काला शिकवला भगवान गोपाल कृष्णाने निरोपण केला चक्रधर भगवंतानी वारकरी संप्रदायाने आणि पालन करतात मुस्लिम बांधव. चुकीचं नाही बोलत आम्ही. लक्षात घ्या त्यांच्या ईदीच्या दिवशी सगळे जण ते एकत्रित असतात एकत्र भोजन करतात. त्यांच्यामध्ये जाती नाही असं नाही आहेत पण त्यावेळेस मोठी परात असते आणि प्रत्येक जण तिथे येऊन जेवण करतो. ती परात तशीच असते त्यात वाढलं जातं सगळे एकत्रित जेवण करतात. शिकवलं कोणी भगवान गोपाल कृष्णाने. पालन कोण करतात मुस्लिम बांधव. लक्षात ठेवा जरा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रार्थना आणि भोजन हे सकल हिंदूंना मानवावंच नाही. सर्व वारकरी असो गुरुदेव सेवा मंडळावाले असो की योगेश्वरवाले असो कोणी असो सगळे हिंदू सकल हिंदू प्रार्थना एकत्रित झाली पाहिजे आणि भोजन 2 गोष्टी. कमीत कमी दररोजचं भोजन कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी एकत्रित बसून भोजन केलंच पाहिजे. एकत्रित बसून ही फार महत्वाची गोष्ट आहे. वर्षाकाठी 2 ते 3 वेळेस अख्खं गाव एकत्रित जेवण केलं. आता तुम्हाला सांगतो इथं भक्ती बसतील पाठ आहे का नाही धूळ उडूते आपल्या पात्रावरती तरी आपण भोजन करतो का. महाप्रसाद. आपल्या घरी असं नाही पाठ पाहिजे डायनिंग टेबल असतो नाही का. किती स्वच्छता हायजेनिक ज्याला म्हणतो आपण किती वापरतो. इथे तसं नाही आहे. प्रसाद आहे. प्रसादी सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्यासो बुद्धी पर्यवतिष्ठते. भगवंताला प्रसन्न
करायचं असेल तर प्रसाद घेताना आपले सगळे विकल्प निखळून पडले पाहिजे, गळून पडले पाहिजे. लक्षात ठेवा, फार महत्वाची गोष्ट. विदर्भामध्ये एक संत होऊन गेले, ज्यांचं नाव तुकडोजी बाबा. त्यांनी खूप निरूपण केलं की सगळे हिंदू एकत्रित आले पाहिजे. त्यांनी मंदिराची स्थापना केली. मंदिराचं नाव काय माहितीये? तुकडोजी बाबांनी त्या मंदिरात कुठल्या देवीची स्थापना नाही, कुठल्या मूर्तीची पूजा करा म्हणून सांगितलं नाही. हे मानव मंदिर आहे असं म्हटलेलं आहे. मानवाचं मंदिर. मानवानं इथे यायचं, आपल्या आपल्या आराध्य देवाची पूजा करायची. वारकरी असाल तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, महानुभाव असाल भगवान चक्रधर प्रभूचं चिंतन करा, तुम्ही योगेश्वर असेल जय गुरुदेव म्हणा, काय असेल त्याच्याबद्दल आपलं आपलं करा, पण सगळे हिंदू एकत्रित या. आणि त्यांच्या भजनात त्यांनी सांगितलं सुद्धा, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्म, आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्म, देशी विदेशियों का मंदिर आओ कोई भी पंथी, कोणत्याही पंथाचा असू द्या, आओ कुठल्याही जातीचे असू द्या, आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, देशी विदेशियों का मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मत भेद को भुलाए मंदिर ये हमारा. अशा मंदिराची स्थापना केली. खूप मोठा प्रयत्न केला गाडगे बाबा आणि तुकडोजी बाबांनी, पण नाही जमलं, हिंदूंना जमलंच नाही. असंच होतं. आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देव बनवू लागलो. खर तर हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. मी मराठा असल्यामुळे मलाही असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य अलौकिक आहे. एक सामान्य माणूस एवढं करू शकतो, याच्यावरती तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देव बनवून त्याच्या कर्तृत्वावर तुम्ही पांघरून घालताय. देव बनवू नका, माणूसच राहू द्या. मी तर असं म्हणेन, कृष्णालाही तुम्ही पहिलं माणूस समजा. जे माणसाला शक्य आहे तेच भगवंतांनी केलेलं आहे आणि तीच शिकवण दिलेली आहे. अहमद शहा अब्दाली भारतावरती आला, आक्रमण झालं. छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा नव्हते. पानिपतच्या त्या युद्धामध्ये दुपारपर्यंत मराठ्यांची सरशी होती. मराठे प्राणपणाने लढत होते. लढाई घनघोर होत होती. मुठभर असलेले मराठे, पण अब्दालीच्या सैन्याला सळो की पळ करून सोडलं होतं. दिवस मावळ्याचा टाइम. अहमद शाह अब्दाली फिरतोय डोंगरावरती आणि त्यांनी आपल्या वजीराला विचारलं, काय रे म्हणजे हेच खाली काय दिसतंय सगळं? त्यांनी सांगितलं, हे सगळं सैन्य आहे मराठ्यांचं. म्हणे या वेगवेगळ्या शेकोट्या कशा पेटल्या? ते म्हणे महाराज त्यांचा स्वयंपाक स्वतंत्र होतो. ब्राह्मणाचा स्वयंपाक वेगळा असतो, माळ्यांचा स्वयंपाक वेगळा असतो, मराठ्यांचा वेगळा असतो, चर्मकार बांधवाचा वेगळा असतो, बौद्ध बांधवाचा वेगळा असतो. सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, त्यांचा वेगवेगळा स्वयंपाक असतो. ते म्हणले गणित सापडलं. काय म्हणतो अहमद शाह, लक्षात ठेवा, गणित सापडलं. अरे जे एकत्रित भोजन करू शकत नाहीत ते एकत्रित लढू शकत नाहीत. लक्षात घ्या, गणित आहे म्हटले, उद्या आपण जिंकणार. आणि तसंच झालं. दुसऱ्या दिवशी अहमद शाह अब्दाली हा जिंकला आणि मराठ्यांची हार झाली. मराठी हार. त्याला कारण काय माहितीये? एकत्र भोजन नाही म्हणून. चक्रधर भगवंत सांगतात,
एकत्र खान पान की जे भगवान गोपाल कृष्ण सांगतात सर्व सौंदर्याने एकत्र भोजन करा आणि म्हणून हा काल आता या मडक्यामध्ये दही आहे दही दही परमात्मा स्वरूपाचं प्रतीक आहे आणि लाही आहे लाही आत्म स्वरूपाचं प्रतीक आहे आत्मा परमात्म तत्वामध्ये विलीन झाल्यानंतर स्वतःच त्याच अस्तित्व आहे परंतु आता त्या दह्यापासून त्याला कोणीच वंचित करू शकत नाही तसं जीवात्मा परमात्माच्या स्वरूपामध्ये विलीन झाल्यानंतर या जीवात्म्याला परमात्मा म्हणजे भगवंत सुद्धा वेगळा करू शकत नाही अशा प्रकारचं दही आणि लाही याचे हे प्रतीक आहे सर्वांनी उठून बघा गजर होईल आणि भगवंताच्या गजरामध्ये इथे दह्यांडी कुठल्या जाईल गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हे तुझे लेखले पुण्य समाधती महापाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला महापाला तुझे लेखले पुण्य समाधती गोपाला 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 देवता
कथेचा समारोप झाला आणि या समारोपाच्या प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग मानवा पंथातील संत भिका बाबा उर्फ बाबू शास्त्री बाबा यांचा अभंग सेवेसाठी घेतला होता। या कीर्तनरूपी सेवेला ज्यांनी सुंदर अशा प्रकारची साथ दिली ते आमचे तबला मास्टर मिथुन दादा कविटकर, त्याचप्रमाणे आमचे शिंतवादक आणि गायक आदरणीय राजूभाऊ ठाकरे आणि आपल्याच गावचे भूमिपुत्र प्रभुदादा मते आज साथीला आले। खाली दिसल्यानंतर मी म्हटलं तुम्ही वर या, इथे बसा, थोडी साथ करा। आपण सर्व मातृतुल्य पितृतुल्य, आपण सकाळपासून आलात, मिरवणूक निघाली ग्रंथाची शोभायात्रा, सकाळपासून आपण मुड्या उभारल्या, तोरण बांधलेली आहेत, रांगोळ्या काढल्या, थकून गेलात, देवाला उपहार वरी गेलेला आहे, आता सगळ्या विधी पार पडलेले आहे। हा काल्याचा प्रसाद व्यवस्थित वितरण करा, सांडू नका, घाई करू नका, आता वाटून द्या किंवा नंतर वाटून द्या, जेव्हा तुम्हाला वाटायचं तेव्हा वाटा, ठीक आहे, आता वाटून द्या। आणि हे झालं की लगेच पुढच्या सूचना तुम्हाला देतील। तुमचे सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो। ही सेवा माझ्याकडे दिली, या सेवेच्या लायक मला समजलं, झालेली सेवा श्री दत्तप्रभू चरणी समर्पित करतो आणि तुमचा निरोप घेतो। दंडवत दंडवत दंडवत।